नमस्कार मंडळी, जय श्रीराम. आणि आज चाललोय आपण बाहेर म्हणजे कोपरगावला जाण्याचं कारण असं आहे का, आपले 2 कामं आहेत. एक देवयानीची म्हणजे माझ्या बायकोची सोनोग्राफी करायची, आणि दुसरं काम आहे की माझी आजी म्हणजेच माझ्या आईची आई ही येते वृंदावनवरून ट्रिपला गेली होती. गावातल्या बाया त्यांच्या म्हणजे तिच्याच मैत्रिणी आणि ती, तर 9 दिवसाची ट्रिप होती. सोडवायला गेलो होतो. आता घ्यायला आपण जाणार आहे. तर मग बघूया, करू रिसिव्ह तिला कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून. आता पहिले जाऊन डॉक्टरांकडून चिठ्ठी आणायची, ती चिठ्ठी घेऊन मग कोपरगावला जावं लागणार आहे, कारण त्याशिवाय ते घेती नाही. डॉक्टर असले पाहिजे गाईच आपल्याला. अर्जंट जायचं, तिथं नंबर तो दिसत आहेत. बघू डॉक्टरांकडून काय, फक्त आपल्याला चिठ्ठीच घ्यायची. आपण आता हॉस्पिटलला आलेलो बघू शकता, ओमकार हॉस्पिटल. फायनली आपण घेतली चिठ्ठी. आता आपल्याला फक्त जायचं आहे याच्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये. तर जाऊन बघूया. आता लवकर नंबर लागला पाहिजे फक्त, कारण लेट जर नंबर लागला तर फार उशीर होणार आहे आपल्याला. आणि देवयानीचं आणि मम्मीचं अजून आवरायचं बाकी गाईच. आता त्यांचंही तेही फार चॅलेंजिंग आहे, कारण बायांचं फार लवकर आवरत नाही. आवरलं पाहिजे. चला, तब्बल 1.5 तासाने आवरलंय. आणि आता बघा मॅडम आले, बसले. म्हणजे आवरायला बघा लेडीजला किती टाइम लागतो. आता कधी जाणार आणि कधी येणार तुम्हीच सांगा. तर चला निघूया. झालेलं आहे 1.5 तास वेळ उशीर मॅडममुळं. आणि आता बघू शकता रोडची कंडिशन अशी बेकार आहे की जावा का नाही अशी गोष्ट झाली. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो मी. बघा असे तो रोड आहे. इकडून केलंय सगळं एक्सटेन्शन, अजून फिलिंग नाही की काहीच नाही. कंडिशन आहे रोडची. आता कसं सर्वाइव्ह करायचं आम आदमीने, कसं नाही. हे बघा धूळ पण काय बेकार कंडिशन आहे. बघू शकता तुम्ही खड्डे. बघा धूळ बघा. म्हणजे फारच बेकार कंडिशन झाली. आणि अक्षरशः आहे ना, येऊशी वाटत नाही या रोडने. कॉन्ट्रॅक्टरने पटकन करायला पाहिजे बाबा हा रोड. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आता कोपरगावला हॉस्पिटलमध्ये देवयानीच्या सोनोग्राफीसाठी. चला बघूया आता नंबर कधी लागतोय काय, सगळं आता नंबरवर डिपेंड आहे. आलोय थोडा लेट झालोय आपण, मग आता बघूयात. आत्ता आलो दवाखान्यातून, म्हटलं आज होऊन जाईल काम. पण अक्षरशः कंडिशन आता अशी झाली की काही प्रॉब्लेममुळे ना सोनोग्राफी पोस्टपोन झाली. म्हणजे सकाळपासून जे काही गडबड करत होतो त्याचा काही एक उपयोग झालेला नाही.
पण चला दुसरी गोष्ट तरी होऊन जाईल, म्हणजे दुसरं काम आपलं की बाबा आजीला आपल्याला रिसिव्ह करायचं आहे कोपराव रेल्वे स्टेशनवरून. तर मग तिला रिसिव्ह करून आपल्याला तिला ड्रॉप करायचं आहे तिच्या घरी, म्हणजे सावळीवीरला. आणि मग आपल्याला आता घरी जायचं आहे. तर मामाचा मुलगा येतो आहे आणि आता तो पण किती वेळात येतो ते पण आता बघावं लागत. आलो आहे आपण साई सिटीमध्ये आणि आता जायचं आहे आपल्याला आजीला रिसिव्ह करायला. पण आजीला यायला आता आहे वेळ खूप, म्हणजे 4-4:30 वाजणार आहे. तर मग तोपर्यंत काय करायचं, आता आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला लग्नाला. तिथं आपल्याला तोंड दाखवावंच लागणार आहे. तर मग आता मामाचा मुलगा येतो आहे तर त्याला रिसिव्ह करू आपण आणि त्यालाही घेऊन जाऊ. तर मित्रांनो घेतलं आहे आपण आता नकुलला, रिसिव्ह केलं आहे आणि फायनली चाललो आहे आपण आता लग्नाला. कधी आला नकुल तू घरून? कधी आला इथं? किती वेळ झाला? 10 मिनटं झाली. बरं, लग्नाच्या ठिकाणी आलो आहे आपण आता. नवरदेवाची भेट घेऊ. भेट घ्यायला तर मी एकटाच जाणार आहे, नकुल तर इथंच बसणार आहे गाडीत. तर मग भेट घेऊन लगेच नाही घेऊ, कारण आपल्याला अक्काला रिसिव्ह करायचं स्टेशनवर, परत उशीर नको आहे आता. मग जाऊया आता त्याची भेट घेऊ. तर मित्रांनो आलो आहे आपण आता स्टेशनला. चला बघूया आता आली की नाही, आजी आली की नाही. घेऊ आणि करू रिसिव्ह तिला तिथनं आणि जाऊया पटकन आपल्या घरी, कारण आपल्याला अजून घरी जायचं आहे. तिला ड्रॉप करू, लवकर आली पाहिजे बस, बाकी काय नाही. कोपरगाव रेल्वे स्टेशन्स बघा. बघू आता किती वेळ लागतोय ट्रेन यायला, कारण आता फोन केला तर बाबा मालेगावपाशी आलं आहे, सॉरी मनमाडपाशी. झालं प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे गाडी. चला आलो आपण प्लॅटफॉर्मच्या याच्यावर, फ्लायओव्हरवर आलो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2ला जायचं आहे आता आपल्याला. वाट बघितली आपण गाडीची, फायनली आता येते. लवकर आली पाहिजे फक्त बाबा, फारच उशीर होतो, कारण आपल्याला इथून आजीला ड्रॉप करून परत घरी जायचं. बरं बघूया. फायनली ट्रेन आली आहे आजीची. मला दिसते की नाही काय माहिती, बघा एकदा. फायनली आजी येते आता. आता आजीला घेऊन जायचं आहे, तिच्या घरी सोडायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे आपल्या घरी. बघू आता पुढे उतरली.
बहुतेक बॅकडोअरने उतरली. बघू आपण. घोरपडे आजी काका साहेब. फायनली काही आजी आलेली. चला जाऊया आपण आता घरी. आजीला घेतलंय आपण. फायनली आजीला घेऊन आपण चाललोय घरी. आणि आपल्याला अजून आता कोपरगावमध्ये अजून एक काम आहे. आपल्याला घ्यायचं आहे मामाच्या घरून एक मांजरीचं पिल्लू घरी. तर बघूया आता. मामाच्या मुलीला फोन करू, तिला आता बोलून घेऊ रोडवर. अच्छा ठीक आहे. तर फायनली गाईज आपण आलोय आजीला घेऊन तिच्या घरी. आणि घरी केलंय तिला ड्रॉप. आता तुम्ही बघू शकता आजीचं खूप छान पद्धतीने वेलकम केलंय मामींनी. आणि जाऊयात आपण आता आपल्या घरी. तर भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.